ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांचंही नाव चर्चेत होतं, मात्र रवींद्र फाटक यांच्याच उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। तसंच बविआच्या शिवसेनेत विलीनीकरणाच्याही चर्चा सुरू होत्या। दरम्यान यावर हितेंद्र ठाकूर यांनी सूचक विधान केलंय, बघूया। वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिज जे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल। आगे आगे देखो होता है क्या। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। एकनाथ शिंदेंकडून बविआच्या क्षितिज ठाकूर यांना उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला होता। त्यामुळे रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याच्याही चर्चा सुरू होत्या। मात्र ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचं ठरलंय। रवींद्र फाटकांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। मात्र क्षितिज ठाकूरांबाबतच्या चर्चा उदय सामंतांनी फेटाळल्या देखील नाहीये। म्हणजे मी असेल, पाटील साहेबांनी असेल, आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिज जे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना। तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात। शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली। वसई विरारमध्ये बविआची मोठी ताकद आहे, त्यांच्याकडे संख्याबळही मोठं आहे। त्यामुळे त्यांच्या पाठिंब्यासाठी फाटक यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे। ठाकूर पाठिंब्यासाठी तयार झाल्यास त्यांच्या 71 नगरसेवकांचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो। दरम्यान फाटक काहीतरी घेण्यासाठीच आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। ठीक आहे, इकडे आलेले काही देण्याकरता नाही, घेण्याकरता। तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा करताना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे। क्षितिज ठाकूर यांना शिवसेनेकडनं उमेदवार देऊन बविआला शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चा देखील सुरू आहे। दरम्यान यावर देखील हितेंद्र ठाकूर यांनी सूचक विधान केले। तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली आहे। त्यामुळं बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल उपस्थित केला जातो। पक्ष विलीनीकरण होणार आगे आगे देखो होता है क्या। बोला विलीनीकरण, आगे आगे देखो होता है क्या। हे संकेत समजायचे काय? विलीनीकरणाचे समजायचे का? आगे आगे देखो होता है क्या। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली आणि त्यांना शिवसेनेत दिली। दरम्यान त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना बविआच्या क्षितिज ठाकूर यांना विधान परिषद देऊन बविआचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण करायचं आहे का अशा चर्चा सुरू आहे। दरम्यान यावर हितेंद्र ठाकूरांना विचारलं असता त्यांनीही या चर्चांना पूर्ण विराम दिला नाही। त्यामुळं आगामी काळात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।